वर्ष 1960 ला संयुक्त महाराष्ट्र झाला. मुंबई महाराष्ट्राला मिळाली खरी, पण मुंबईत राहणारा मराठी माणूस सुखी नव्हता. स्वतःच्याच राज्यात, स्वतःच्याच राजधानीत तो नोकरीसाठी वणवण भटकत होता. मोठ्या कंपन्या, सरकारी ऑफिसेस आणि गिरण्यांमध्ये मराठी तरुणांना डावललं जात होतं. एका बाजूला अफाट गरिबी आणि दुसऱ्या बाजूला उपरेपणाची जाणीव. मुंबईतला मराठी तरुण एक शांत ज्वालामुखी सारखा धुमसत होता. त्याला गरज होती एका अशा आवाजाची जो त्याच्या हक्कासाठी लढेल. त्याच काळात एक तीक्ष्ण बुद्धीच्या व्यंगचित्रकाराने मुंबईची ही परवड अगदी जवळून पाहिली आणि त्यांचं नाव होतं बाळ केशव ठाकरे. इंग्रजी वृत्तपत्रातली प्रतिष्ठित नोकरी सोडून त्यांनी मराठी माणसाची व्यथा मांडण्यासाठी एक साप्ताहिक सुरू केलं. नाव होतं मार्मिक. या मार्मिकच्या अंकात दर आठवड्याला मुंबईतील मोठ्या कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं छापू लागली. ते सगळे अधिकारी अमराठी असायचे आणि त्या नावाच्या खाली बाळासाहेब एकच ओळ लिहायचे, वाचा आणि थंड बसा. या एका ओळीने महाराष्ट्रातील तरुणांच्या रक्तात जणू आग पेटवली. आता प्रश्न फक्त नोकरीचा नव्हता, तर तो अस्तित्वाचा होता. आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 19 जून 1966 मुंबईतील प्रबोधनकार ठाकरेंच्या साध्या घरात अवघ्या काही सहकाऱ्यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. कोणतीही मोठी घोषणा नाही, कोणतेही वाद्य नाही. अत्यंत शांततेत एका नव्या संघटनेची स्थापना झाली. प्रबोधनकार ठाकरेंनी या संघटनेला नाव दिलं शिवसेना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून आणि गनिमी काव्याच्या प्रेरणेतून जन्माला आलेली ही संघटना राजकारणासाठी नव्हती, तर ती 80% समाजकारण आणि 20% राजकारणासाठी तयार झाली होती. स्थापना तर झाली, पण ही संघटना लोकांपर्यंत कशी पोहोचणार याचा निर्णय होणार होता थेट दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच 30 ऑक्टोबर 1966 ला मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेची पहिली जाहीर सभा बोलवण्यात आली. कोणालाही वाटलं नव्हतं की या सभेला फार गर्दी होईल, पण त्या दिवशी दुपारी मुंबईने एक अभूतपूर्व चमत्कार पाहिला. कुठून आणि कशी कोणास ठाऊक, पण लाखो मराठी माणसांची पावलं शिवाजी पार्कच्या दिशेने चालू लागली. अख्खं मैदान माणसांनी ओसंडून वाहत होतं. आणि जेव्हा स्टेजवर बाळासाहेब ठाकरे उभे राहिले, तेव्हा मुंबईच्या इतिहासातील पहिली आणि सर्वात मोठी गर्जना झाली. आणि संपूर्ण देशातील प्रस्थापित राजकारण्यांनाही विचार करायला भाग पाडलं होतं. एका साध्या व्यंगचित्रकाराने उभी केलेली ही संघटना आज 60 वर्षानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा केंद्रबिंदू आहे. बदलत्या काळासोबत आज या एकाच विचाराने दोन पक्ष आपल्या समोर आहेत. एका बाजूला ठाकरेंची शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांची शिवसेना. महाराष्ट्राच्या इतिहासात हा एक अत्यंत रंजक आणि ऐतिहासिक टप्पा आहे, जिथे दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार मानतात. मित्रांनो, 60 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या ऐतिहासिक प्रवासाबद्दल आणि आजच्या या बदललेल्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि आजच्या घडीला तुमच्या आवडीचा पक्ष कोणता आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे.